नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एका अशा गरीब भक्ताची कथा सांगणार आहे, ज्याच्या घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. संसाराची चिंता, आर्थिक संकटे आणि निराशेच्या अंधारात तो पूर्णपणे हरवला होता. पण त्याचा श्री स्वामी समर्थावरील विश्वास मात्र कधीही डळमळला नाही. मग एक दिवस असे काही घडले की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अशी कृपा केली की त्याचे दुःख आनंदात बदलले. ही घटना पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. नेमके काय घडले? स्वामींनी आपल्या भक्ताला संकटातनं कसे बाहेर काढले आणि या कथेतून आपल्याला कोणता अमूल्य संदेश मिळतो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या या प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची गरीब भक्तावर कृपा. अक्कलकोट परिसरात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती. घरात पत्नी, लहान मुले आणि वृद्ध आईवडील होते. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाले. कर्जाचा डोंगर वाढत होता. अनेक दिवस घरात पुरेसे अन्न नव्हते. संकटामुळे तो खूप खचला होता. पण त्याची श्री स्वामी समर्थावरील श्रद्धा मात्र अटळ होती. तो रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण करत असे. पण एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात धान्याचा एक दाणाही उरला नाही. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. मुलं भुकेने रडत होती. पत्नी म्हणाली, आपण इतकी भक्ती करतो, पण आपल्या दुःखाचा अंत कधी होणार? तर भक्त यावर शांतपणे म्हणाला, श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटं सोडत नाहीत. त्या दिवशी तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला. स्वामींच्या चरणी नमस्कार करून त्याने मनातील सर्व दुःखे व्यक्त केली. स्वामी काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल, श्रद्धा ठेव. स्वामींचे हे शब्द ऐकून त्याच्या मनाला खूप धीर आला. तो घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी गावातील एक श्रीमंत व्यापारी त्याच्या घरी आला. व्यापाऱ्याने सांगितले की रात्री त्याला स्वप्नात एक तेजस्वी संत दिसले आणि त्यांनी आदेश दिला की गरीब कुटुंबाची मदत करावी. व्यापाऱ्याने धान्य, कपडे आणि काही पैसे दिले. इतकेच नाही तर आपल्या व्यवसायात कामही दिले. गरीब भक्ताला समजले की ही सर्व स्वामी समर्थांची कृपाच आहे. त्याने अधिक श्रद्धेने नामस्मरण सुरू ठेवले. हे सर्व माझे नाही, ही सर्व स्वामी समर्थांची कृपा आहे. तर या कथेतून मिळणारा संदेश असा की कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका, संयम आणि विश्वास ठेवावा. स्वामी समर्थां भक्तांचे रक्षण करतात असा हा भक्तांचा अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न यांची साथ आवश्यक आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संदेश हा जीवनात धैर्य देतो. मित्रांनो, स्वामी समर्थावरील अडळ श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे जीवनातील अनेक संकटांना सामोरे जाण्याची जी शक्ती मिळते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची सूचना, स्वामी समर्थाबद्दल अनेक कथा आणि अनुभव भक्त परंपरेत सांगितले जातात. त्यापैकी काही कथा ऐतिहासिकदृष्ट्या पाडतळलेल्या नसून भक्तांच्या श्रद्धेवर आधारित आहेत. खालील कथा अशाच लोकप्रिय भक्त कथांच्या स्वरूपात सांगितल्या आहे. तर चांगले कर्म म्हणजे मोठे दानधर्म नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनातील चांगले विचार, चांगली वागणूक आणि इतरांना मदत करणे होय. तर चांगले कर्म करण्याचे काही सोपे मार्ग: सत्य बोलणे, खोटे बोलण्यापेक्षा सत्याचा मार्ग स्वीकारणे,
गरजूंना मदत करणे, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी किंवा गरजू व्यक्तीला शक्य ती मदत करणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, आई वडील, गुरुजन आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करणे, दयाळूपणा ठेवणे, माणसांशी तसेच प्राणी पक्ष्यांशी प्रेमाने वागणे, प्रामाणिकपणे काम करणे, आपले काम निष्ठेने आणि फसवणूक न करता करणे, इतरांना आनंद देणे, एखाद्याला प्रोत्साहन देणे, चांगले बोलणे किंवा त्याचे मनोबल वाढवणे आणि मुख्य म्हणजे क्षमाशील राहणे, राग, द्वेष आणि सूडभावना कमी करून क्षमा करण्याचा प्रयत्न करणे, दान करणे, आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार स्वामी समर्थांचा संदेश असा मानला जातो की कर्तव्य प्रामाणिकपणे करा, ईश्वराचे स्मरण ठेवा आणि कोणाचेही वाईट करू नका. म्हणजेच चांगले कर्म हे केवळ पूजा अर्चेत नसून आपल्या दैनंदिन वागणुकीत, विचारात आणि कृतीत असते. श्री स्वामी समर्थ दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे एक मोठे पुण्यकर्म आहे. तर या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार कधीही सोडू नयेत. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला धैर्य देतात. कधी कधी संकटे ही आपल्या विश्वासाची परीक्षा असते. म्हणूनच निराश न होता चांगले कर्म करत राहा, इतरांना मदत करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी कथा आमच्या चॅनल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच छानशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.